दिशा दाखवते. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे जर निरोगी आरोग्य, आपल्या निकोप आरोग्य जर हवं असेल, तर संतुलन अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, या परिषदेत एक जाहीरनामा स्वीकारण्यात आला, त्याला ज्याला आपण दिल्ली घोषणापत्र म्हणू. तर आता सदस्य देशांनी आपल्या राष्ट्रीय आरोग्य प्रणालीमध्ये पारंपरिक औषध पद्धतींचा समावेश करण्यासाठी नेमकी कोणती ठोस पावलं उचलण्याचं जे आहे ते आश्वासन यात दिलंय, काय सांगाल? यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अ, जी काही कारण ही परिषद दिल्लीला पार पडली. त्यामुळे जेव्हा अशा जागतिक परिषदा ज्या ठिकाणी पार पडतात, त्या ठिकाणी काही निष्कर्ष काढले जातात आणि तो निष्कर्ष अशा पद्धतीने काढण्यात आला दिल्लीच्या या परिषदेमध्ये. विशेष म्हणजे राष्ट्रीय धोरण व कायदे तयार करणे. कारण जवळपास जे जागतिक आरोग्य संघटना आहे तिचे 194 सदस्य आहेत. तर 194 सदस्यांपैकी जवळपास 110 देशातील सदस्यांनी या पारंपरिक चिकित्सा पद्धतीतले जे काही विशेष तज्ञ डॉक्टर्स आहेत किंवा तज्ञ आहेत, यांनी या ठिकाणी भाग घेतला होता. तर त्यामध्ये एक महत्वाचं धोरण की ही या आपापल्या देशातील पारंपरिक चिकित्सा पद्धतीचं राष्ट्रीय धोरण व कायदे तयार करणे हा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी एकमताने पारित करण्यात आला. त्यामध्येच पारंपरिक औषध पद्धतीसाठी स्वतंत्र धोरण, कायदेशीर चौकट व नियामक यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला जाईल. तसेच पुराव्यावर आधारित समावेश, ज्याला आपण इव्हिडन्स बेस्ड बरोबर. इंटिग्रेशन म्हणतो. इव्हिडन्स बेस्ड आजकाल वैज्ञानिक कसोटींवर पार करून आलेलं जे वैज्ञानिक तत्व असतं, तर त्या पद्धतीनं त्या औषधांची सुरक्षितता, परिणामकारकता व गुणवत्तेवर आधारित संशोधनाला प्रोत्साहन देऊन सिद्ध उपचारांचा आरोग्य सेवामध्ये समावेश करण्यासाठीच एकमताने त्या ठिकाणी निर्णय झाला. त्याच्यानंतर मानके व गुणवत्ता नियंत्रण, त्याची क्वालिटी अस्युरन्स, औषधे, उपचार पद्धती, तसेच रॉ मटेरियल जो कच्चा माल असतो व उत्पादन प्रक्रियांसाठी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मानके निश्चित करणे, पॅरामीटर्स ठरवणे. बरोबर. तसेच शिक्षण व प्रशिक्षणावर भर देणे, ज्याला आपण कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणतो. पारंपरिक औषध तज्ञांसाठी प्रमाणित शिक्षण, प्रशिक्षण व सातत्यपूर्ण कौशल्य विकास कार्यक्रम राबवणे. तसेच आधुनिक आरोग्य कर्मचाऱ्यांना जागरूकता देणे व संशोधन व नवोक्रमाला चालना देणे, ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो, तर त्याला चालना देणे. तसेच क्लिनिकल संशोधन, डेटा संकलन, माहितीचं संकलन, डिजिटल हेल्थ व कृत्रिम बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्ता. वापर करून नव उपक्रमांना पाठबळ देणे. तसेच प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये याचा समावेश करणे, आर्थिक व संस्थात्मक पाठबळ देणे. बऱ्याच वेळेला फायनान्शियल असिस्टंट नसतो अशा सगळ्या याच्यामध्ये पारंपरिक चिकित्सा पद्धतीला, तर आर्थिक पाठबळ आणि संस्थात्मक पाठबळ त्यांना देण्याचं या ठिकाणी एकमतांतर झालेलं आहे. त्याच्या सोबतच सार्वजनिक निधी, विमा योजना व आंतरक्षेत्रीय सहकार्याद्वारा इंटरसेक्टर कोऑपरेशन, टिकाऊ अंमलबजावणी सुनिश्चित करणे व जागतिक सहकार्य व ज्ञान वाटप करणे. देशांमधील सर्वोत्तम पद्धती, ज्या काही सर्वोत्तम पद्धती असतील वेगवेगळ्या देशांच्या, अशा अशा शिखर परिषदेमध्ये त्यांची चर्चा करून व त्याचं ज्ञान वाटप बरोबर. वेगवेगळ्या मेंबर किंवा सदस्य कंट्रीजना देणे. तसेच देशामधील जो काही म्हणजे थोडक्यात दिल्ली घोषणापत्राचा उद्देश पारंपरिक औषध पद्धती सुरक्षित, वैज्ञानिक आणि समन्वयित पद्धतीने राष्ट्रीय आरोग्य बरोबर. व्यवस्थेत आणणे हा आहे. बरोबर आहे. आपण पाहिलं तर गेल्या 9-10 वर्षात